नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये. आज सांच्या पारचा ब्लॉग आहे. आज आज जरा कामले गळाटून गेले, कारण तुम्हाला दिसत असेल चेहऱ्यावरून की कसा चेहरा थोडा सुकल्यावानी झालाय. पहिला सुकलेला आहे पण थोडा सुकल्यावानी झाला, तेच राहिलं नाही तेवढा. तर आज लय सोयाबीन कापले, सर्दी पण झाली, हिरवा कार शेंबुडी यायला, काय कळण झाले काय करावं काय नाही. नाही खरं ते सांगायला. तर आज आपण आता घरी जातो. आता घरी गेल्यावर एकदम मस्त दुधाचा चहा, दुधाचं नाही दूध नाही निघलं, सुटमिऱ्याचा चहा. सुटमिऱ्याचा चहा पिल्याच्या नंतर आपल्याला व्यायाम करायचा. मेन आजच्या ब्लॉगचा आपला उद्देश आहे की आज आपल्याला परत एकदा व्यायाम सुरू करायचा. तर चला अण्णा, व्हिडिओ आपला निघाला. काय झालं, राहिलं का? चला मग फोन ते चार्जिंग लावता. चला चला अण्णा, तुम्ही कस काय आले? आज लय बुगा पडला माहीत बा, आज कामाला असा बुगा पडला. ते सोयाबीन, तुम्ही सोयाबीन कापलं काय? कवा कापलं? बघू शकता आपल्याशी आपले माणसं शेजारी जुटल्या गेलेले, चुलते सगळे, म्हणजे आमचे चुलतेच आहेत तसे. अण्णा हे बघा, अण्णा आपले समोर चालाय. अण्णा कर अण्णा आता काम करीन झाले. अण्णाला सगळं पोराच्या जीवा भार टाकून दिलाय. अण्णा आता काम सोडून दिले. अण्णाला फर्स्ट काम होईना झाले. तर सोयाबीन कापणी आमच्या इकडे सुरू आहे. अण्णा मस्त कापले सोयाबीन, एक नंबर. हा तर माग बघू शकता तुम्हाला आपला तिराजी. अरे राम्या कुठे? रामाची जरा आमच्या गोट्या दुखायला, त्याच्यामुळे ते मागे जरा दमा त्याला सला लागली. नाही आता झाल्या ना दुखरायचा लय प्रकोप झाला. कापसात यंदा काय कापसात एवढे विशेष राहिले नाही. हे कॅमेऱ्यामध्ये काय माहिती नाही, इकडे बघितलं इकडे डोळे चाललेत आणि इकडे बघितलं इकडे डोळे चाललेत. काय हाले काय मला ते स्टिक आणावं लागेल. बघू शकता सांच्या पारचा टाइम आहे मित्रांनो. परत एक चुलता मावा समोर तुम्हाला आता दाखवतो. ते चुलता जरा लय खतरा चुलता आहे, म्हणजे काम सरून वैद मरू असं आहे. काम सरलं की वैदाला मारून टाकते. दाखवतो तुम्हाला मग चुलता हात दुखायला. मग त्याच्यामुळे म्हणतात ते स्टिक पाहिजे, त्याच्यामुळे स्टिक पाहिजे म्हणते ते. म्हणजे ती एकदा घेतली होती राम्या आपण घेतली होती ती केवढ्याला असते रे? 100-150 रुपयाला डबल एकदा घ्यावं लागते का मला. आता ब्लॉगिंग करायचं म्हणलं घ्यावं लागलं. हे बघा आपलं चुलता. अण्णा झालं का काय? घेऊ नका त्या चुलत्याला, घेऊ नका, आखडून धरा. बघू शकता. तर आज जे पण लाईव्ह मधलं, म्हणजे जे पण नवीन आहेत, जे जुने आहेत, त्याचे काय नाही त्यांनी लाईक करा. पण जे नवीन आले तर बघायला ब्लॉग, त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण आज खूप मोठा ब्लॉग होणार आहे. मी आज सगळं दाखवणार आहे. आपल्या पांदीचं पण एक दाखवणार आहे, ते इश्यू काय झाला काय नाही. तोपर्यंत आपण जरा रेस्ट घेऊ. आमच्या वड्याचं पाणी जे आता, अरे बापा वड्याचं पाणी डबल व्हायला लागले. परत वड्याचं पाणी व्हायला लागले. पाणी सोडा ना, वड्याचं पाणी परत व्हायला लागलं. आपले कुत्रे पण मागे मागे आले. घेऊन ये. अरे राव द्या, मारता बाबा, जीव घेता काय द्यायचा. मायला हे ऊन आले की गोर पान दिसायले माणूस, असं झाले काय झग दिसायले. अण्णा तुमचा लय मोबाईल भारी आहे बरं. तर आपले रामभाऊची आपण एकदा जाता वाटणं भेट घेऊ. रामभाऊ काय झालं, कशामुळे काय दुखायला होती, काय झालं काय? काय अंगाची ढाण होऊ लागली. अरे बाबा अंगाची ढाण होऊ लागली बरोबर आहे, पण काय कशामुळे अंगाची ढाण होऊ लागली? काही माहिती नाही, काही रिएक्शन झालं असेल. काय हळदीवर इगिन बिगिन काही? हळदीवर इगिन? हळदीवरला इग्न काय झालं म्हणजे हळदीवरला इग्न झालं, त्या मारत्याला पण झालं, तुला पण झालं, म्हणजे सोयाबीनाच्या हळदीवर गेल्यामुळे झालं. सोयाबीनच्या हळदीवर 5-6 दिवस. अबे हळदीवरचा इग्न कसं होईल? आम्ही हळदीतच रोज
हळदीला ती हळदीला हिगीन लागायचं. हळदीनं कसं ते सोयाबीन झालं असं काय झालं दुसरं तू सोयाबीन होते का हे टाकायला होता का काय काय म्हणतात हालेर मध्ये टाकायला बाकाबाग मग त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या रामाची जरा अलर्जी झाली त्याला. कुठे अलर्जी झाली काय माहित नाही पण अलर्जी झाली त्याला. काची अलर्जी झाली कोणा पण हळदीमुळे नाही झाला. हळद ही कशी हळदीला काय म्हणतात रे आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक. तर आज आपल्या रामभाऊची रिकव्हरी झालेली आहे त्याच्यामुळे ते कामाला सदृढ झालाय सदृढ. तसं आपण आपल्या ब्लॉग मध्ये अजून एक माणूस येणार आहे. त्या माणसाचं नाव आहे भगवान. पण ते भगवानला कधी माहिती आहे का त्या भगवान जेव्हा येईन का तिघून तेव्हा त्या भगवानचा ब्लॉग ते ब्लॉग मध्ये आपल्याला त्याला घ्यायचंय. शे डोळे इकडे नका बघू रे शे इकडे कॅमेऱ्याकडे बघा. कॅमेऱ्याकडे बघितल्यानंतर बरोबर असं तिसरं गावातल्या हागंदारीला आपण आलेलो आणि ह्या कुठले आहेत पाहुणे हो पाहुणे कुठले आहेत कुठले आहेत पांगरीच्या मेंढ्या आलेल्या आहेत आपल्या मानधानी गावामध्ये. हो हाय करा त्याला पाहिजे हाय बे तेवढं काही कळत नाही माय माणसं जरा याच्याकडे घ्यायचं. आपल्या तुम्हाला मेन गोष्ट म्हणजे हागंदारीचं सांगायचं राहील. ते बघा मेंढ्या बघू शकता तुम्ही सगळ्या मेंढ्या तिकडे पुढे पिलू थांब 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 क्लिअर दाखव. जाऊ द्या मेंढ्या तर काय मेंढ्या येत राहतात मेंढ्याचं काय नाही. मेन गोष्ट म्हणजे पुन्हा आपल्या एकदा बोलायचं ती इम्तियाज अलील का इम्तियाज जलीलनं अहिल्यानगरचं नाव काय अहमदनगरच राहील असं म्हणला ते. आणि त्याच्या मायला त्याला सांगून त्याचा मोदी करते त्याचा गेम बरोबर. मोदीजी साहेब त्याचा गेम करून टाका. इम्तियाज खलील जलील सगळेजण महाराष्ट्रातून काढून टाकायचे. तर रामभाऊ मग तुम्हाला एकच प्रश्न आहे की ह्या आमच्या ज्या हागंदारला ही जी बघू शकता तुम्ही इकडे लोक हागाय आले त्याच्या काय तुम्ही काय म्हणणार याय ना ह्या लोकांनी याला आणि सगळ्याला सगळे पाराकडीच हे हागायला इकडे बाकी कुठलेही नाही. गावातले लोक तिकडे रोड आता हागा सरकारनं प्रत्येकाला संडास बाथरूम दिली तरी पण हे सगळेजण इकडे हागाय सगळ्याचं नाव कसं घेता येईल. पाराकडे सगळ्याचं नाव घेता येत नाही ना. सगळेजण नाही सगळेजण पाराकड खूप छान लोक आणि सुंदर माणसं आहेत पण त्याच्यातले काही जण हागायला आले इकडं आणि आम्हाला खूप त्रास व्हायला कारण की 2-2 किलो जर हागले रस्त्यावर आणि त्याच्याहून जेव्हा गाड्या जातात आणि ते शिरबिडी होते सगळ्या रस्त्यावर ते आमच्या बुटाला लागायले आमच्या चपलाला लागायले. आमच्या बाया येताना म्हणायच्या माय कोण हागले की घाण वाशाला मग वाज आलाय. तर मग तुम्ही सांगा आम्ही काय करायला पाहिजे. बाबा हे अण्णा पिर्या तर भलते पळायले की. तर आपण घरी गेल्या आधी चहा पिणार आहे. चहा पिल्याच्या नंतर आपला सगळा आज म्हणजे अंग तर दुखायले तरी पण रामभाऊ पण येतं थोडंसं सांगायला की व्यायामाचा प्रकार किती येतं काय व्यायाम कसा करायचा. आम्ही आजच सुरुवात आहे आमची जास्त करतो ती व्यायाम पण थोडा नाही हात दुखायला जरा सगळं करतो बघू शकता मित्रांनो. आणि आज मेढ्यामध्ये आम्ही खोडा पिक्चर मधली शूटिंग पण केलेली आहे आणि खोडा पिक्चरची जी आता ती शूटिंग झाली त्याचा भाग 2 नक्कीच येणार आहे. ए नाना उद्या कुठे येतं मेंढ्या नानाच्या घोडे दाखवून उद्या इथं का चला सकाळी 9 वाजता जाता व्हिडिओ काढू. हे पिऱ्या ही कुतरडी आली रिच्या मायच्या गावातीच्या गावाकडेच काय हिला कोणा बघू शकता आपल्या उमेश भाऊची हळद. गावातले प्रतिष्ठित नागरिक उमेश भाऊ ज्यांच्या घरी लक्ष्मी आलेली आहे मुलगी झालेली आहे त्यांना मित्रांनो गावात आलेलो आहेत आम्ही. कोण आहे का आमचा भागवत पण आमच्या गावातला पहिलवान ताकदवर माणूस आलेला आहे. ते बघा त्याची चाल ढाल कशी आहे खतरनाक. हाय कर बघा आपला ब्लॉग येणार आहे त्या ब्लॉग मध्ये हाय करायचं आता कर हाय ठीक आहे. ते दादा काय खेळायला काय आपण आलेलो आहे घरी आता बघू घरचं वातावरण बघू शकता तुम्ही. आई आली का नाही रे नाही आली का चहा कर बरं एकदा. आता चहा घ्या पितो तोंड धुतो
हातपाय धुतो लगेच येतो. तर आपलं झालेलं आहे सगळं, आपण फ्रेश झालेलं होतं एकदम. बघू शकता आपलं व्यायामाचं सेटअप आता लावलेलं आहे आणि आता आपण व्यायामाला सुरुवात करणार आहोत. व्यायामाला सुरुवात करण्याच्या आधी एकदा आपण आपल्या मुन्ना भाऊची भेट घेऊ. कुत्र्याला पळवायचा आवाज काढा बरं. मुन्ना भाऊ कुत्र्याला पळवायचा आवाज काढा. कुत्रे कसे पळतात? कुत्रे थांबतच नाहीत मित्रांनो. बघितलं का मुन्ना भाऊ, आमचे मुन्ना भाऊ येते. बस बस ठीक आहे. तर आपण आपल्या आवश्यकता आपल्या जो स्टँड नाही म्हणून आपण काय केलंय, खिळे ठोकलेत. आटपणारे कारण केले कंबर दुखायली सोयाबीनमुळे. त्याच्यामुळं 1चे 15-15चे 2 सेट. पंधरा सेकंडचा एक सेट मारल्याच्या नंतर आपण 30 सेकंदाचा रेट घेऊ. 30 सेकंदात बघितलं का रामभाऊ, आपला रामभाऊ कसं करते ते. आई आई चहा कर बरं. आधी चहा कर. मारायचा किती कोण इकडे की ऐक काय कर की. हाय त्या मध्ये पुन्हा चेंज झालेला आहे मित्रांनो. फुल बॉडी वर्कआउट फक्त करणारे, कारण मुले अंग दुखाली, कंबर दुखाली. ट्रायसेप बघा, 2 पाटी कापले. उद्या कसा होत येडी आहे काय तू? उद्या मला काल कापलं होतं एक पाट. हार लय बखड राहिले बाप्पा. मला बायसेप साठी एक खतरनाक व्यायाम सांगतो. बायसेप साठी तुम्हाला काय करायचे, बायसेप साठी खतरनाक व्यायाम. आता सेट घेणार आहोत.
हलून झाले तर आता आपण 15-15 सेट घेणार आहोत. रामा तर माझ्या कॉम्पिटिशन लागलेले बघू तुला कोण जमते. रामा जमते आणि मी हारलो. रामा जिंकलेला आहे. मी हारलो. रामा जिंकला. मी हारलो. आणि शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब आणि कमेंट. ओके मित्रांनो, आजचा ब्लॉग संपलेला आहे. राम राम.